पन्हाळगडावरच्या हरिहरेश्वर मंदिरामध्ये आहे. हरिहरेश्वर मंदिर म्हणजे काय माहिती आहे का? हे मंदिर पाराशर ऋषींनी स्थापन केले. म्हणजे कधी काळी पुरातन काळात म्हणू शकतो किंवा मध्यंतरी काळात वैष्णवपंथी आणि शैवपंथी यांची भांडणं लागली, तो बाबा श्रेष्ठ कोणचा देव आहे. तर काही समन्वयवादी लोकांना म्हणजे पाराशर ऋषींनी समन्वयवादी लोकांना एकत्र घेऊन विष्णू आणि शंकराचं मंदिर एकत्र स्थापन केलं किल्ले पन्हाळगडावरती. आणि यालाच हरिहरेश्वर, हरी म्हणजे नारायण, विष्णू, हर म्हणजे महादेव, हरणारा, हरिहरेश्वर म्हणजे विष्णू आणि महादेव हरिहरेश्वर या दोघांचं एकत्र मंदिर म्हणजे हे हरिहरेश्वर. पाराशर ऋषींच्या तपस्येनं पावन झालेली ही भूमीत शंकर आणि विष्णूंचं एकत्रित मंदिर असणं त्या काळात, म्हणजे ज्या काळात शक्तियुक्तीवरती भांडणं चालू होती त्या टायमाला शांततेचं प्रतीक देणारं हरिहरेश्वर मंदिर. आता इथे या मंदिरात एक युनिक गोष्ट आहे. मंदिर बसक्या बांधणीचं आहे, जांभ्या दगडापासून तयार केलेलं आहे आणि तपसाधनेसाठी तयार केले. तर दोन्ही गाभाऱ्यांच्या मध्ये एक खिडकी आहे आणि त्या खिडकीतनं इकडल्या बाजूनं बघितलं तर विष्णूची मूर्ती दिसते, तिकडनं बघितलं तर शंकराची शिवपिंड दिसते. सांगायची गोष्ट एकच आहे की पाराशर ऋषीनं असा दृष्टिकोन ठेवला होता की बाबा एकाच नजरेतनं बघितलं तर सगळं देव एकच आहेत. दोन्ही मूर्त्या एकत्र, दोन्ही मूर्तींचं एकत्र दर्शन घेता येईल, दोन्ही देवांचं दर्शन एकत्र घेता येईल. याच्यासाठी ह्या मंदिराची सुरुवात केली होती समन्वयवादी आणि शांततेचं प्रतीक हे हरिहरेश्वर मंदिर. आवर्जून भेट घ्या. हा आहे पाराशर ऋषींचा आश्रम किल्ले पन्हाळगडावरचा हरिहरेश्वर मंदिराचा. इथं पाराशर ऋषींनी आणि त्यांच्या पत्नींनी तपसाधना केली होती आणि या ठिकाणी त्यांनी कुष्ठरोग, महारोग आणि अशा भयंकर रोगांच्या पासून रोग्यासनी बरं केलंय आणि यासाठी इथं त्यांनी नागझरी तीर्थाची पण स्थापना केल्या. तो नागझरी तीर्थ आपण बघूया.